पकडला, बरोबर पकडला. कसा आहे चोर? हा, स्वतःचं डोहाळं स्वतःच पुरवायला लागलीस मी. पण तुला खरं सांगू का तेजू, ही समजत तुझ्या बाबतीत घडते खरं मला लय भारी वाटतंय. तुला काय जरी खावंसं वाटलं तरी बी मला हक्कानं सांग, मी तुझं समद डोहाळं पुरवीन. आत्या अगं तुम्ही किती लाड करताय माझे. हा मग करायलाच पाहिजेत. आणि नुसतं तुझंच नाही, तुझ्या बाळांचं बी मी लई लाड करीन. तेजू तुला खरं सांगू का, असं म्हणते ती की गरोदरपणात जर लई गोड खाल्लं ना तर मुलगा असते, आणि जर लई आंबट खाल्लं तर मुलगी असते. आत्या मला हे सगळं तर काय माहिती नाही, पण ह्या कैऱ्या बघून ना आता मला एक गोष्ट माहिती. या कैऱ्या बघून मला नसतं सगळ्या खाव्याशा वाटतात. नुसतं तोंडाला पाणी सुटलंय. आत्या आपण ना लोणच्यासाठी वेगळ्या कैऱ्या आणू. ह्या कैऱ्या तर मी आत्ताच्या आत्ता संपवू शकते. अगं तेजू, एवढा आंबट खाऊन आजारी पडशील की. मला तर आता खात्रीच पटली, तुझ्या पोटात का नाही मुलीच आहे त्या. दिवसभर मुलगी मुलगी म्हणून शंख करत असतात या दोघी. यांची खरं तर जीवच हासडून टाकली पाहिजे, पर आता इतक्यात ते शक्य नाही. आम्हाला मुलगी नकोय, आम्हाला नातू हवाय, नातू. आणि आमच्या घरात नातूच येणार. याची काहीतरी चोख व्यवस्था आम्हाला आता करावीच लागणार. आपली बायको शिकलेली आहे, डॉक्टर आहे. तिचा ज्ञानाचा वापर आपल्या समाजासाठी व्हावा म्हणून जीवाची पर्वाही न करता तिला मेडिकल लायसन्स मिळवून देणारा नवरा ग्रेटच म्हणायला पाहिजे. चूल आणि मूल इथपर्यंत स्त्रीचं अस्तित्व जाणणाऱ्या एका ग्रामीण भागात असा हुशार तरुण आहे, त्याचं मला खरोखरच कौतुक वाटतंय. प्रेम एकमेकाच्या आदरापितर्थ जन्म घेतं आणि आज आपल्याला त्याचं जिवंत उदाहरण समोर पाहता येते. मला अजून इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात असतो, पण मला या ठिकाणी बदल करावासा वाटतोय की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे विचारी पुरुषाचाही हात असू शकतो. तुझा एवढ्या साध्या सोप्या वागण्यातून तुझे मिस्टर जगासमोर एक आदर्श ठेवत आहे. तू खरंच नशीबवान आहेस. तुला असा व्यक्ती आयुष्याचा सोबती म्हणून मिळालेला आहे. हो, तुझ्यानंतर मी देखील थोडासा नशीबवानच आहे, कारण मला अशा विचारी पुरुषाबरोबर फोटो काढायला मिळाला. एवी प्लीज. आम्हाला तुला मेडिकल लायसन्स देताना आज खूप आनंद होतोय तुझा. सॉरी सर, मी तुमचा खूप आदर करते, पण आज मी हे मेडिकल लायसन्स नाही घेऊ शकत. Are you sure what you are talking about? तुला तुझं मेडिकल लायसन्स पुन्हा मिळत असताना तू त्याला नकार देतेस. या लायसन्समुळे तुझं करिअर तू पुन्हा सुरू करू शकतेस ना. सर, मला जर मेडिकल लायसन्स घ्यायचं असेल तर ते मी माझ्या मिस्टरांच्या हातूनच घेईन. त्याने जीवावर खेळून माझं मेडिकल लायसन्स परत मिळवलंय, तर मी ते दुसऱ्या कोणाच्या हातून कसं स्वीकारू शकते. इनफॅक्ट आज तो इथे आलाय माझ्यासोबत, फक्त आत नाही आलाय. तुमची जर हरकत नसेल तर मी त्याला शोधून येऊ का? एवढंच ना, तू लायसन्स घेणार नाही असं म्हणाली. आम्हाला वाटलं तुला हे सगळं आवडलं नाही. नाही सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण मला जर लायसन्स घ्यायचं असेल तर ते मी त्याच्याच हातातून घेईन. पण ऑफकोर्स आपण आयुष्यात कोणाला तरी आदर्श मानत जगत असतो, कोणाच्या तरी पावलावर पाऊल टाकत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. मी जर कोणाला आदर्श मानत असेल, कोणासारखं बनण्याचा प्रयत्न करत असेल ना,
तर ते माझे मिस्टर सूर्यकांत जगताप आहेत. मी ना स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी सूर्याची बायको आहे. काही लोकांना ना चांगला व्यक्ती होण्यासाठी शिक्षणाची गरजच पडत नाही. त्यातला तो एक आहे. हा पण त्याच्यासारखा तो एकमेव आहे. सूर्या, तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत रे. तसंच व्हाईस चान्सलर सर, तुमचे सुद्धा अगदी मनापासून आभार. तुम्ही नियमांच्या पलीकडे जाऊन मला लायसन्स मिळावं म्हणून प्रयत्न केलेत. आता ना माझी एकच इच्छा आहे की हे लायसन्स मला तू द्यावं सूर्या. मला हे फक्त तुझ्याकडूनच घ्यायचं. मिस्टर सूर्यकांत जगताप, तुम्ही बायकोची इच्छा पूर्ण करा.